ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. आपलं कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चर म्हणजे सॅटर्डेला आपण काय स्टडी केलं होतं बघा, मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड यावरती न्यूमेरिकल्स जे होते बघा आपल्या एक्झरसाइजमध्ये दिलेले, ते सगळे न्यूमेरिकल आपण सॉल्व केले होते. ओके, त्याचं मी थोडंसं आज तुम्हाला पुन्हा त्याची फॉर्म्युले मी सांगतो. ठीक आहे. फर्स्ट आपण फाइंड आउट केलं होतं मॉड्युलस. मॉड्युलसला आपण डिनोट करतो मॉड ऑफ झेड, याचा फॉर्म्युला इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स नंबर लिहित असतो झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी या फॉर्ममध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपण फाइंड आउट केलं बघा याचं ॲम्प्लिट्यूड, ऑर वी कॅन कॉल इट्स अ आर्ग्युमेंट. ओके, याला आपण डिनोट करतो थिटाने आणि याचा फॉर्म्युला होता टॅन इनवर्स बी अपॉन ए. तर आपण 10 ते 12 क्वेश्चन्स लास्ट लेक्चरला याच्यावरती सॉल्व केलेले आहेत. ओके, माझा आवाज येतोय आणि स्क्रीन दिसतील सगळ्यांना? Yes, sir. ओके. सो आज आपल्याला जे इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे आहेत बघा, ते आहेत पोलार फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, आपल्याला स्टडी करायचं आहे पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, सिम्पल टॉपिक आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. सो मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड आपल्याला फाइंड आउट करता येतं आहे. तर पुढं फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्यांना कन्वर्ट करायचं पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. म्हणजे जो आपला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, ओके, सपोज कन्सिडर करा की आपल्याला जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे त्यांनी आत्ता, कॉम्प्लेक्स नंबर आहे समजा झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. ओके, ह्या कॉम्प्लेक्स नंबरला मी आर्गन डायग्रामवरती मार्क करतो. आपल्याला सगळं माहिती आहे बघा, फक्त मी इथं काही कॅल्क्युलेशन्स करणार आहेत एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि पोलार फॉर्मसाठी. हे झाले दोन ॲक्सिस आपले. एक्स ॲक्सिस इट इज कॉल्ड ॲज अ रिअल ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस, इट इज कॉल्ड ॲज अ इमॅजिनरी ॲक्सिस. करेक्ट आहे. ओके, सो सपोज इथं तो पॉईंट आहे आपला झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी, जो आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे तो. ओके, ह्या इथून ओरिजिनपासून ज्यावेळेस आपण एक वेक्टर ड्रॉ करतो बघा टुवर्ड्स दॅट पॉईंट, दॅट वेक्टर इज कॉल्ड एज अ पोझिशन वेक्टर. आणि याला आपण ह्याच वेक्टरला काय म्हणतो बघा, मॉड्युलस. बरोबर ना? सो या मॉड्युलसला आपण कशाने डिनोट केलेलं आहे, आरने डिनोट केलेलं आहे. बरोबर. त्यानंतर हा जो अँगल क्रिएट झाला आहे विथ द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दॅट अँगल इज डिनोटेड बाय थिटा. करेक्ट. त्यानंतर आपण काय केलं होतं बघा की दोन परपेंडिक्युलर ड्रॉ केले होते. वन इज ऑन द एक्स ॲक्सिस त्या पॉईंटपासून आणि सेकंड वन इज ऑन अ वाय ॲक्सिस. ओके, हे दोन परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केले होते एक अंडरस्टँडिंगसाठी. ठीक आहे. आता इथं रिअल नंबर आहे बघा, म्हणजे हे जे डिस्टन्स तुम्हाला दिसतं ना, हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑन द एक्स ॲक्सिस, ते किती असणार आहे, ते डिस्टन्स आहे बघा ए. आणि जे व्हर्टिकल डिस्टन्स तुम्हाला दिसतंय ऑन द वाय ॲक्सिस म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिसवरती डिस्टन्स किती असतं आहे, बी. ओके, त्या डिस्टन्सला मी इथं मार्क करून घेतो. समजा हे बघा, हे जे डिस्टन्स आहे बघा हॉरिझॉन्टल, दॅट इज अ डिस्टन्स ए. आणि हे जे व्हर्टिकल डिस्टन्स तुम्हाला दिसतं आहे, दॅट व्हर्टिकल डिस्टन्स इज बी. आता पुन्हा इथं मी याला ओ नाव दिलं, दिस पॉईंट इज अ ए. आणि हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे बघा, त्याला मी समजा पॉईंटला नाव दिलं यम. जे आपण मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूडसाठी डेरिव्हेशन केलं तर बघा सेम आपल्याला करायचं आहे, फक्त आता थोडंसं आपला वेगवेगळा राहणार आहे आता इथं. ठीक आहे. सो पुन्हा सेम ट्रायंगल, इन ट्रायंगल ओ ए एम मला दोन व्हॅल्यूज काढायचे इथं. कोणकोणत्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, कॉस थिटा आणि साइन थिटा, ह्या दोन व्हॅल्यूज मला काढायच्यात. ओके ना? कोणता ट्रायंगल आहे आपला, ओ ए एम. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनस. ही हायपोटेनस आहे आणि ही ॲडजसंट साईड आहे, म्हणजे ॲडजसंट साईड आहे ए, हायपोटेनस त्याचा आर. सिमिलरली साइन थिटा काय येईल बघा, साइन थिटाचा फॉर्म्युला असतो अपोजिट साईड. ओके, आपलं हे ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये होणार आहे हे ट्रिग्नोमेट्री. अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. आता अपोजिट साईड म्हणजे ए एम. ही ए एम हाईट किती असणार आहे, जर ही हाईट बी आहे आपली, ओके ना, सो ही एक्झॅक्टली याला पॅरलल साईड आहे. बरोबर. सो ही सुद्धा किती असणार आहे, हे जे डिस्टन्स तुम्हाला दिसतंय ना, हे पण डिस्टन्स किती असणार आहे, बी. ओके, सो बी अपॉन हायपोटेनस काय, आर. ओके, फ्रॉम दिस वी गेट ए इज इक्वल टू आर कॉस थिटा and here we get b is equal to r sin theta.
म्हणजे काय केलं आपण, हा आर इकडं डिनॉमिनेटरला होता म्हणजे डिवाइड होता, त्याची जर साईड मी चेंज केली म्हणजे मी त्याला जर लेफ्ट साईडला आणलं इकडं तो मल्टिप्लाय झाला कॉसला. ओके, सो ए इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि बी इज इक्वल टू आर साइन थिटा. हे ऑलरेडी फॉर्म्युले आपण मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूडचं डेरिव्हेशन ज्यावेळेस केलं होतं त्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. करेक्ट आहे. ओके, आता हे बघा कॉम्प्लेक्स नंबर काय असतो बघा, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. हा आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे. ठीक आहे, आणि इथं मी ए आणि बीच्या व्हॅल्यूज काढल्यात. एची व्हॅल्यू आली आर कॉस थिटा आणि बीची व्हॅल्यू आली आर साइन थिटा. ओके, मी पुन्हा इथं झेडची व्हॅल्यू लिहितो बघा. आपली झेडची व्हॅल्यू काय आहे, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. करेक्ट आहे. आता इथून मला ए आणि बीच्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. ओके, ह्या झेडमध्ये समजा याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं आणि याला इक्वेशन मी 2 कन्सिडर केलं. ओके, सो वी कॅन राईट हिअर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 झेडची व्हॅल्यू काय होईल, झेड इज इक्वल टू एची व्हॅल्यू काय पुट करायची इथं, आर कॉस थिटा प्लस इथं आय ॲज इट इज. ठीक आहे, आय ॲज इट इज. आणि बीची व्हॅल्यू काय पुट करायची, बी इज आर साइन थिटा. ओके, काय कॉमन निघेल, कॉमन निघला आर. बा इथं आर आहे इथं आर आहे, सो आरला मी काढलं कॉमन. आर जर कॉमन काढला तर इथं काय राहील, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. अँड धिस इक्वेशन झेड इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट cos theta plus I sin theta. This equation is called as, this is, okay, this equation is called as polar form of complex number. Polar form of complex number. ठीक आहे, सो रिमेंबर दिस. फक्त काय केलं माहिती का डेरिव्हेशनमध्ये, डेरिव्हेशन का तुम्हाला एक्झामला येणार नाही आहे. ठीक आहे, हे कसं आलं हे मी तुम्हाला दाखवलं की झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि हे आर साइन थिटा. सो झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी आपल्याला माहिती आहे. ओके, इट्स अ स्टँडर्ड फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. याला मला पोलार फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं होतं. सो मग आपण काय केलं, त्याला ए आणि बी फाइंड आउट केले आर्गान्स डायग्रामवरून. सो ए इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि बी इज इक्वल टू आर साइन थिटा. त्या व्हॅल्यूज मी इथं पुट केल्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2. सो गेट द पोलार फॉर्म. ठीक आहे, सो रिमेंबर दिस इक्वेशन, झेड इज इक्वल टू आर कॉस थिटा म्हणजे आर इन द ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ओके, आता नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता एक्सपोनेन्शियलचं फॉर्मचं डेरिव्हेशन काय म्हणजे लक्षात ठेवायची काय गरज नाही बघा, डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्सपोनेन्शियल म्हणजे याच्यामध्ये ई ही टर्म येते ई. ओके, सो सेकंड आहे द एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ, मी डायरेक्टली लिहितो इथं, एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज झेड इज इक्वल टू आर इन टू ई रेस टू, ई म्हणजे ही एक्सपोनेन्शियल टर्म आहे, ई रेस टू आय थिटा. धिस इक्वेशन इज कॉल्ड exponential form of complex number. Okay, this is the exponential form of complex number. So आज आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. पण तुम्ही दोन्ही फॉर्ममध्ये बघा, दोन्ही फॉर्ममध्ये कोणत्या व्हॅल्यूज राहिल्या, हे बघा इथं आर आणि थिटा येतोय, दिसलंय तुम्हाला आर थिटा. इथं पण काय येतंय बघा आर आणि थिटा. आर म्हणजे कोण असतो, मॉड्युलस, आणि थिटा म्हणजे काय असतो, ॲम्प्लिट्यूड ऑर आर्ग्युमेंट. हे कसं फाइंड आउट करायचं याचं डिटेल लेक्चर आपण लास्ट लेक्चर सॅटर्डेला बघितलेलं आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म जर फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला काय काढता आलं पाहिजे, मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूड. समजलं आहे. सो आपल्याला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. आता ॲक्च्युअलमध्ये आता आपले फॉर्म्युले काय होतात बघा, म्हणजे आपल्याला समजा पोलार फॉर्ममध्ये फाइंड आउट करायचं किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये फाइंड आउट करायचं. सो काय स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत, सो इथे लिहितो मी स्टेप्स to find polar and exponential form of complex number. Exponential form of complex numbers. ठीक आहे, सो काय स्टेप्स आपण फॉलो करणार आहे. सो सगळ्यात पहिली स्टेप आहे फाइंड ए अँड बी. अगोदर त्या कॉम्प्लेक्स नंबर मधला ए आणि बी फाइंड आउट करा. ए म्हणजे कोण आहे, ए इट्स अ
रियल पार्ट किंवा रियल नंबर, आणि बी कोण आहे, बी इट्स इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर किंवा इमॅजिनरी नंबर. ओके, असेल तर ठीक आहे, नसेल तर काय घ्यायचं आपल्याला, तो 0. ओके, सेकंड काय फाइंड आउट करायचं की तो त्याचा मॉड्युलस. ठीक आहे, सेकंड स्टेपला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. मॉड्युलस आपण डिनोट करतो झेड, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि थर्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट. ओके, दोघंचा मिनिंग आहे थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स बी अपॉन ए. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यूज पुट करायच्या पोलार आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या आपल्याला. ओके, त्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे मी जर आर आणि थिटा फाइंड आउट केला इथं, जर पोलार फॉर्म विचारलं तर इथं फक्त आरची व्हॅल्यू थिटाची व्हॅल्यू पुट होणार. याला सॉल्व करायचं नाही. याला सॉल्व केल्यावर परत आपल्याला तो रिटर्न कॉम्प्लेक्स नंबर भेटेल. ठीक आहे, फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. जर एक्सपोनेन्शियल फॉर्म विचारलं तर इथं आर आणि इथं थिटाची व्हॅल्यू पुट करून द्यायची आपल्याला. ओके, सो देअरफॉर मी तरी तो पोलार फॉर्म कधी काय आहे इक्वेशन, पोलार फॉर्म आहे झेड इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे, जर तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म पण विचारलंय तर एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, त्याचा काय फॉर्म्युला आहे मग, झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा. ठीक आहे, सो या 5 स्टेपमध्ये आपल्याला आन्सर काढायचं. सगळ्यात अगोदर ए आणि बी फाइंड आउट करायचे. डायरेक्ट दिलेलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, डायरेक्ट नसेल तर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर अगोदर झेड इज इक्वल टू ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये तयार करावा लागतो. त्यानंतर मॉड्युलस, त्यानंतर ॲम्प्लिट्यूड, त्यानंतर पोलर फॉर्म आणि फायनली एक्सपोनेन्शियल फॉर्म. गॉट इट? ओके, सो एक्झरसाइज सेम आहे आपली 1.3. ठीक आहे, याच्यामध्येच हा पार्ट येतो एक्झरसाइज 1.3 मध्ये. यामध्ये क्वेश्चन नंबर सांगतो किती बघा तुम्हाला. सॉरी, यामध्ये क्वेश्चन नंबर आहे 4. क्वेश्चन 4 आहे. ओके ओके, सो मी क्वेश्चन तो लिहितो बघा काय. जस्ट वेट. हाँ, क्वेश्चन है एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. क्वेश्चन है एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर in polar and exponential form. In polar and exponential form. ठीक आहे, सो 1 बाय 1 आपण स्टार्ट करूया. आता प्रॉब्लेम सिंपल आहे, जास्त डिफिकल्ट नाही आहे. आपल्याला मॉड्युलस काढता येतं, ॲम्प्लिट्यूड काढता येतं. लास्ट लेक्चरला आपण ते डिटेलमध्ये स्टडी केलं आहे. जर जे नवीन जॉईन झाले आहेत किंवा ज्यांना माहीत नव्हते किंवा त्या लेक्चरला नव्हते, त्याचा व्हिडिओ लेक्चर किंवा त्याचे नोट्स ऑलरेडी आपण ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. ओके, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, सो फर्स्ट प्रॉब्लेम याच्यामधला प्रॉब्लेम नंबर 1, -1 प्लस √3i. ठीक आहे, सो आपल्याला याचा आन्सर काढायचं आहे. सो आन्सर, सो हा कॉम्प्लेक्स नंबर काय लिहायचा, झेड इज इक्वल टू -1 प्लस √3i. सो वी हॅव आपला स्टँडर्ड फॉर्ममध्ये काय असतो कॉम्प्लेक्स नंबर, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. ओके, कम्पेअर करा. सो इथं ए म्हणजे रिअल नंबर आहे. किती रिअल नंबर गिवन प्रॉब्लेममध्ये, -1. बी हा इमॅजिनरी नंबर आहे. आयचा कोइफिशियंट असतो इमॅजिनरी नंबर इथं, बरोबर. किती तो √3. ओके, आणखीन एक राहिलं बघा. हा जो कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे आपल्याला, हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? क्वाड्रंट सांगा. एक्स निगेटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे. तुमच्यापैकी कोणतरी सांगू शकतं मला? आपण डिटेलमध्ये स्टडी केलं आहे लास्ट लेक्चरला. कोणत्या क्वाड्रंट? सेकंड. गुड. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. हे कशासाठी लागतं आपल्याला? अँगल काढण्यासाठी. ओके ओके, सो आता फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. सो मॉड्युलस मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो इन द स्क्वेअर रूट ए किती आहे, -1चा स्क्वेअर, बी किती आहे, √3चा स्क्वेअर. ओके,
सो मायनसचा स्क्वेअर ऑलवेज काय असतो, प्लस असतो. सो मायनसचा स्क्वेअर प्लस म्हणजे 1 झाला, √3चा स्क्वेअर 3, की झालं 1 + 3 4, 4चा स्क्वेअर रूट 2. ओके, सो आरची व्हॅल्यू आली आपली 2 मॉड्युलस. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड, दॅट इज थिटा. ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स B/A. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू √3 आहे, ए ची व्हॅल्यू -1 आहे. सो थिटा इज इक्वल टू काय होईल, टॅन इनवर्स बी ची व्हॅल्यू √3 आणि ए ची व्हॅल्यू -1. म्हणजेच तो काय झाला, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स -√3. करेक्ट आहे. हां, आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे, वी आर इन अ सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय, पाय मायनस टॅन इनवर्स पाय मायनस थिटा. बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरता त्यावेळेस हा मायनस साईन रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे काय राहिलं, टॅन इनवर्स √3. चला तुमच्यापैकी मला सांगा, टॅनची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलला, टॅनची व्हॅल्यू √3 कोणत्या अँगलला. तुम्ही अँगल पार्ट करत नाही बघा, अभ्यास करत नाही आहे. हां बोला. 60 ला आपण कसं लिहिणार रॅडियनमध्ये, पाय/3. येस, पाय/3. ओके, मग थिटा किती होईल बघा, सबस्ट्रॅक्शन करा. 3 × पाय 3 पाय मायनस पाय/3. सो थिटा झाला आपला 3 पाय मायनस पाय 2 पाय डिवायडेड बाय 3. हा झाला थिटा. ओके, आपल्याला पोलार आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये काढायचं आहे. हे बघा, आरची व्हॅल्यू किती आलेली आहे, आरची व्हॅल्यू 2 आहे आणि थिटाची व्हॅल्यू काय, 2 पाय/3. तेवढं फक्त मला पुट करायचं आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बरोबर, काय फॉर्म्युला आहे तो, झेड इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. मी फक्त व्हॅल्यूज पुट करणार आहे. ओके, आरची व्हॅल्यू किती आहे, 2 इन ब्रॅकेट कॉस थिटाची व्हॅल्यू किती आली आहे, 2 पाय/3 प्लस आय. ठीक आहे, आय साइन थिटाची व्हॅल्यू परत 2 पाय/3. हे झालं माझं पोलार फॉर्मचा आन्सर. सोपं आहे की नाही. याला सॉल्व नाही करायचं आपल्याला, फक्त पोलार फॉर्ममध्ये आर आणि थिटाची व्हॅल्यू पुट करायची. हे झालं पोलार फॉर्म. आता आपल्याला लागतं एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय फॉर्म्युला आहे, झेड इज इक्वल टू आर इंटू e⁻⁻⁰. फक्त व्हॅल्यूज पुट करा. आरची व्हॅल्यू 2 इंटू e⁻⁻⁰ आणि थिटा किती आलेला आहे, 2 पाय/3. हे झालं माझं एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजला फर्स्ट प्रॉब्लेम, समजला. सिंपल आहे बघा, फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे. अगोदर फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस, त्यानंतर फाइंड आउट करायचा ॲम्प्लिट्यूड, आणि मग पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मचे इक्वेशन लिहून फक्त व्हॅल्यूज तुम्हाला त्याच्यामध्ये पुट करायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड. आता जे बुकमध्ये दिलेले आहेत बघा, त्या सिक्वेन्सनी नाही घेते मी. ठीक आहे, सिक्वेन्स मे बी चेंज होईल. पुढचा एक्झाम्पल आहे 1/1 + I. 1/1 + I. हे बघा, आपली पहिली स्टेप मी तुम्हाला काय सांगितली होती की कॉम्प्लेक्स नंबर आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहावा लागेल अगोदर, झेड इज इक्वल टू A + IBच्या फॉर्ममध्ये, कारण मला ए आणि बी काढायचा आहे. ओके ना. आपली पहिली स्टेप काय आहे, हे इथं पहिली स्टेप्स टू फाइंड. मला ए आणि बी फाइंड आउट करायचा आहे. सो आपला कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे, A + IB. ओके ना. आता ह्या जो एक्झाम्पल दिला आहे बघा 1/1 + I, याच्यामध्ये तो A + IBच्या फॉर्ममध्ये नाही आहे. करेक्ट. सो अगोदर मला तो A + IBच्या फॉर्ममध्ये तो फाइंड आउट करायचा आहे. करेक्ट. आणि त्याच नंतर फक्त आपण त्याला काय करू शकतो, मग A + IBच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केल्यानंतर जसं मॉड्युलस, ॲम्प्लिट्यूड आणि नेक्स्ट प्रोसिजर आपण करू शकतो. ठीक आहे, याला मी झेड कन्सिडर केलं. झेड इज इक्वल टू 1/1 + I. ओके, इथं कॉम्प्लेक्स नंबर आपला डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे इमॅजिनरी नंबर डिनॉमिनेटरला आहे. याला मला रिमूव्ह करायचं बघा. सो काय करतो आपण, डिव्हिजन रूल काय सांगतोय रे, डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 1 + I चा कॉन्जुगेट 1 - I ने मल्टिप्लाय करा, 1 - I ने डिवाइड करा. विसरले करे तुम्ही, डिव्हिजन रूल नाही ना. हां, 1 × 1 - I 1 - I डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय येईल,
1 प्लस आय पहिल्या ब्रॅकेटमध्ये, 1 मायनस आय सेकंड ब्रॅकेटमध्ये. सो इट इज इक्वल टू वरती आहे 1 मायनस आय डिवायडेड बाय 1 प्लस आय 1 मायनस आय कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ए प्लस बी ए मायनस बी. याचा आन्सर काय असतं, ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर म्हणजे आयचा स्क्वेअर. झालं 1 मायनस आय अपॉन 1चा स्क्वेअर 1 मायनस आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1. सो हे काय होईल 1 मायनस आय अपॉन हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे 1 प्लस 1. सो आपला झेड किती होईल बघा, जर मी इथं जर केलं लिहिलं तर 1 प्लस हा आय आणि हा 1 प्लस 1 किती 2 बरोबर. सो मी काय करतो डिनॉमिनेटर सेपरेट करून लिहितो. मग झेड काय झाला आपला, झेड इज इक्वल टू 1/2 प्लस आयचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे किती 1 असतो, 1/2 इंटू आय. इट इज अ झेड. ओके, इथं मी काय केला अगोदर फाइंड आउट झेड फाइंड आउट केला. कोणत्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केला आपण, ए प्लस आय बी. ओके, सो कॅन राईट हिअर वी हॅव झेडचा स्टँडर्ड फॉर्म काय आपला ए प्लस आय बी. मग सांगा ए ची व्हॅल्यू किती आली 1/2 आणि बी ची पण व्हॅल्यू किती आली 1/2 बरोबर ना. मला सांगा दोघं पॉझिटिव्ह येत रे, दोघं पॉझिटिव्ह म्हणजे आपण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट. दोघं पॉझिटिव्ह म्हणजे आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बरोबर. सो फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे मला मॉड्युलस. सो मॉड्युलस इज इक्वल टू मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो इन द स्क्वेअर रूट 1/2 चा स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर करेक्ट. सो सिम्प्लिफाय करतो मी याला. सांगा 1/2 चा स्क्वेअर किती झाला 1/4 प्लस 1/2 चा स्क्वेअर किती 1/4. डिनॉमिनेटर सेम आहे, वी कॅन राईट ओनली 1 टाइम 4 आणि दोघांची ॲडिशन होईल 1 + 1 2. किती झालं रे 2 ने डिवाइड केल्यावरती 1/2 बरोबर. 1 चा स्क्वेअर रूट निघतंय 1 डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही. सो 1/√2 दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर बरोबर. समजलं ना. ए ची व्हॅल्यू 1/2 होती, बी ची व्हॅल्यू 1/2, दोघांचा स्क्वेअर केला 1/4 1/4 1/4 1/4 झाला 2/4 2/4 म्हणजेच काय असतो तो 1/2 1/2 मध्ये स्क्वेअर रूट काढायचा कारण ते स्क्वेअर रूट मध्ये आहे. 1 चा स्क्वेअर रूट 1 2 चा स्क्वेअर रूट √2. ओके अंडरस्टूड. हा झाला आर. आता मला काढायचा आहे बघा थीटा. ॲम्प्लिट्यूड मला फाइंड आउट करायचं आहे. ॲम्प्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट थीटा काय फॉर्म्युला आहे त्याचा tan इनवर्स बी अपॉन ए. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स बी ची व्हॅल्यू किती आहे 1/√2 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे सेम 1/√2. ओके, दोन्ही सेम सेम व्हॅल्यू आल्या कॅन्सल म्हणजे कोण राहिला tan इनवर्स 1. मला तुमच्यापैकी सांगा रे tan ची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला, नंबर ऑफ टाइम्स रिपीट होते बघा हे. tan ची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला 45. 45 ला रॅडियन मध्ये कसं लिहायचं, 45 इज द राईट आन्सर. रॅडियन मध्ये किती लिहायचं त्याला 45 ला, येस एनीवन. π/6 π/4 नॉट 6 π/4 म्हणजे तुमचा पार्ट नाही अजून आहे. ओके, रॅडियन मध्ये किती झाला अँगल तो π/4. लक्षात ठेवा आपण त्याला रॅडियन मध्ये लिहित असतो. ओके, आता लिहायचं आपल्याला पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. देअरफॉर पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ठीक आहे, मी व्हॅल्यूज पुट करतो इथं. आता झेड इज इक्वल टू हां आरची व्हॅल्यू किती आलेली आहे, आरची व्हॅल्यू 1/√2 बरोबर आहे. आरची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि थिटाची व्हॅल्यू आहे π/4. सो आरची व्हॅल्यू तर पुट करा 1/√2 इन ब्रॅकेट कॉस थिटाची व्हॅल्यू π/4 प्लस आय साइन थिटाची व्हॅल्यू π/4 ब्रॅकेट कंप्लीट. दिस इज द पोलार फॉर्म. हे झालं पहिलं आन्सर माझं. आता लिहायचं आहे मला एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट exponential form of complex number. Okay, so exponential form काय येईल z is equal to r into e raised to I theta.
सो झेड इज इक्वल टू आर काय आला होता 1/√2 ओके इंटू ई रेस टू आय थिटाची व्हॅल्यू किती आहे π/4. सो दिस इज द आन्सर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. ओके गॉट इट. सिम्पल आहे बघा, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ओके सो आपल्याला दोन्ही प्रॉब्लेम समजले का आता. हे इथं तुम्हाला ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये नव्हतं दिलं, त्याला आपण अगोदर कन्वर्ट केले ए प्लस आय बी आणि मग सॉल्व्ह केलं. ठीक आहे. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3 नाव. सो प्रॉब्लेम नंबर 3 आहे जस्ट वेट चेक करतो कोणता आहे. 1 + 2i अपॉन 1 - 3i. 1 + 2i अपॉन 1 - 3i. ठीक आहे. सो याला मी झेड इज इक्वल टू म्हणून लिहितो. सो झेड इज इक्वल टू 1 + 2i अपॉन 1 - 3i. -3i. ओके डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये आहे बरोबर. मला याला सॉल्व्ह करायचं. डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असेल तर याला सॉल्व्ह कसं होणार. सो झेड इज इक्वल टू 1 + 2i अपॉन 1 - 3i. जो डिनॉमिनेटर आहे त्याचा कॉन्ज्युगेट. कॉन्ज्युगेट म्हणजे काय असतं, इमॅजिनरी नंबरचा आपण फक्त साईन चेंज करतो. मायनस होता प्लस केला, त्याने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, त्याने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा. ओके सो न्यूमरेटर काय होईल 1 + 2i इंटू 1 + 3i डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय झाला 1 - 3i इंटू 1 + 3i. करेक्ट. ओके सो न्यूमरेटरमध्ये दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. सो 1 इन ब्रॅकेट 1 + 3i ओके प्लस 2i इन ब्रॅकेट. सेकंडमध्ये काय येईल 1 + 3i सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज अगेन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय बघा a + b a - b च्या फॉर्ममध्ये. म्हणजेच आन्सर काय असेल a² म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर. बी कोण इथं 3i चा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय झालं आहे 1 + 3i प्लस आता 2i ने मल्टिप्लाय करा 2i × 1 2i प्लस 2 × 3 6 i × i² डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1 मायनस 3चा स्क्वेअर 9 आयचा स्क्वेअर i². सो इट इज इक्वल टू 1 प्लस हा 3i + 2i किती झाला तो 5i बरोबर प्लस 6 i² ची व्हॅल्यू -1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला काय बघा इथं 1 ॲज इट इज मायनस 9 ॲज इट इज i² ची व्हॅल्यू -1. ठीक आहे. सो हे काय होईल इट इज इक्वल टू हे बघा 1 + 5i इथं प्लस आणि इथं मायनसचं मल्टिप्लिकेशन -6 × 1 6 डिवायडेड बाय इथं 1 मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 1 + 9. सो वी गेट हेअर 1 आणि हा -6 किती झाला हा -5 प्लस 5i डिवायडेड बाय 1 + 9 किती 10. करेक्ट. आता वरतून काय कॉमन निघेल रे काय दिसतंय तुम्हाला बघा न्यूमरेटरमधून कॉमन निघेल 5. ओके 5 जर मी न्यूमरेटरमधून कॉमन काढला तर इथं राहिला -1 प्लस i डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला किती आहे 10 आहे बरोबर ना. इथं -1 राहिला 5 कॉमन काढल्यावर इथं फक्त i राहिला. सो 5 × 2 = 10. ओके सो आपल्याकडं झेड इज इक्वल टू काय येऊ राहिला बघा आता -1 प्लस i डिवायडेड बाय 2. करेक्ट. नाव आपण काय करू आता डिनॉमिनेटर सेपरेट करू. सो वी गेट झेड इज इक्वल टू -1/2 प्लस आयचा कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1/2i. दिस इज द व्हॅल्यू ऑफ झेड. ओके इथं आपल्याला झेड भेटतोय हा. हां आता पहिली व्हॅल्यू इथं मायनस आहे दुसरी व्हॅल्यू प्लस आहे म्हणजे x निगेटिव्ह y पॉझिटिव्ह किंवा तुम्ही असं म्हणू शकता रिअल नंबर निगेटिव्ह आहे इमॅजिनरी नंबर पॉझिटिव्ह आहे. सो कोणता क्वाड्रंट कोणता रे हा सेकंड. करेक्ट सेकंड क्वाड्रंट. कारण आपल्याला अँगल काढायचा ना त्यासाठी मला सेकंड क्वाड्रंटचा आला अँगलचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो कॅन राईट हिअर वी हॅव झेडचा फॉर्म्युला काय झेड इज इक्वल टू a + ib. देअरफॉर a इज इक्वल टू
मायनस 1/2, बी इज इक्वल टू प्लस 1/2. ओके, सो फर्स्ट मला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. मॉड्युलस मॉड ऑफ झेड इज इक्वल टू आर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. काय फॉर्म्युला याचा? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू हां मायनस 1/2चा स्क्वेअर प्लस 1/2चा स्क्वेअर. जो लास्ट प्रॉब्लेम सॉल्व केला सेम त्यासारखा जीव राहिला बघा. 1/2 आलं, फक्त क्वाड्रंट चेंज आहे, हे का नाही? क्वाड्रंट फक्त डिफरंट आहे, बाकी सगळं तेच येत आहे. सो इट इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट. सांगा मायनस 1/2चा स्क्वेअर किती? 1/4 प्लस 1/2चा स्क्वेअर किती? 1/4. पुन्हा डिनॉमिनेटर सेम आहे. वी कॅन राईट ओनली 1 टाइम 4 आणि वरती 1 + 1 2. 2/4 म्हणजेच किती? 1/2. बरोबर. आता घ्या स्क्वेअर रूट. आर इज इक्वल टू किती होईल? 1चा स्क्वेअर रूट येतो 1 आणि 2चा स्क्वेअर रूट निघत नाही, सो तो रूटमध्ये 2 ॲज इट इज राहिला. दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे थिटा. सो देअरफॉर वी कॅन राईट ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला आहे थिटाचा? त्याचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स बी अपॉन ए. सो इट इज इक्वल टू टॅन इनवर्स, हां बोला, बीची व्हॅल्यू काय आलेली आपली इथं? 1/√2 बरोबर. आणि याची व्हॅल्यू मायनस 1/√2. सो इथं आलं वरती 1/√2 डिवायडेड बाय मायनस 1/√2. ओके, कॅन्सल झालं सगळं. किती राहिला मग आतमध्ये ब्रॅकेटमध्ये राहिला -1. ओके, बट आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? वी आर इन अ सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचा आलट अँगलचा फॉर्म्युला आहे पाय मायनस थिटा. थिटा किती आला इथं? टॅन इनवर्स. ज्यावेळेस तुम्ही आलट अँगलचा फॉर्म्युला वापरताय त्यावेळेस निगेटिव्ह साईन रिमूव्ह करा. पुन्हा माझा सेम क्वेश्चन, टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? आताच प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये बघितलं आपण. टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला? 45. 45ला कसं लिहायचं रॅडियनमध्ये? π/4. π/4. करा सबस्ट्रॅक्शन इथं. 4π × π 4π मायनस पाय डिवायडेड बाय 4. सो थिटा झाला 4π - π 3π डिवायडेड बाय 4. सो आर आणि थिटा लागत होते, मी आर आणि थिटा फाइंड आउट केले. आरची व्हॅल्यू 1/√2, थिटाची व्हॅल्यू आहे 3π/4. सो देअरफॉर वी कॅन राईट पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पोलार फॉर्म काय फॉर्म्युला आहे पोलार फॉर्मचा? झेड इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. ओके, सो झेड इज इक्वल टू आर किती आला आहे आपला? 1/√2 कॉस थिटा किती आहे? 3π/4 प्लस आय साइन 3π/4. दिस इज द आन्सर ऑफ पोलार फॉर्म. ठीक है. सो नेक्स्ट एक्सपोनेंशियल फॉर्म. सो लास्ट, ठीक है ना, एक्सपोनेंशियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एक्सपोनेंशियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय फॉर्म्युला आहे त्याचा? झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा. सो झेड इज इक्वल टू आर किती आहे? 1/√2 इंटू ई रेस टू आय आणि थिटाची व्हॅल्यू आहे 3π/4. ठीक आहे. सो वी गेट पोलार अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. समजलाय? इथं सुद्धा प्रॉब्लेम तो मला डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड नव्हता, त्याला आपण अगोदर झेड इज इक्वल टू a+ib च्या फॉर्ममध्ये तयार केला. बरोबर, डिव्हिजन फॉर्ममध्ये होता. मग आपण कॉन्ज्युगेट रूलने, डिव्हिजन रूलने काय केलं, त्याला आपण अगोदर a+ib च्या फॉर्ममध्ये आणला. ए बी फाइंड आउट केला, त्यावरून मॉड्युलस, नेक्स्ट ॲम्प्लिट्यूड, करेक्ट, आणि त्यानंतर आपलं पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके ना? ओके, नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण. पुढचा प्रॉब्लेम आहे 1 + 7i 1 + 7i डिवायडेड बाय, एक मिनिट काहीतरी तिरकं येतं इथे. 1 + 7i डिवायडेड बाय 2 - i ब्रॅकेट स्क्वेअर. 2 - i ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे.
सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याला लिहायचं आहे झेडच्या फॉर्ममध्ये, बरोबर ना. इथं पुन्हा डिव्हिजन आहे. सो झेड इज इक्वल टू न्यूमरेटर आहे 1 + 7i डिवायडेड बाय डिनॉमिनेटर आहे 2 - i ब्रॅकेट स्क्वेअर. अगोदर मी डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व करतो. ओके, सो 1 + 7i डिवायडेड बाय 2 - i ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, तो a - b ब्रॅकेट स्क्वेअर आहे, बरोबर. a - b ब्रॅकेट स्क्वेअर का सॉल्व करायचा, a स्क्वेअर, a च्या जागेवर आहे 2, 2चा स्क्वेअर मायनस 2ab, a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे i, बरोबर, प्लस b स्क्वेअर, b स्क्वेअर म्हणजे i चा स्क्वेअर. करा सिम्प्लिफाय. सो हा झाला 1 + 7i डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 मायनस इथं 2 × 2 काय झालं 4i, बरोबर. आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू किती, -1. -1 + 7i डिवायडेड बाय 4 - 1 किती झालं इथं 3, आणि हा काय बघा इथं -4i. म्हणजे आपला कॉम्प्लेक्स नंबर पुन्हा डिव्हिजनमध्ये आला, बरोबर. याला सॉल्व कसं करतात, डिव्हिजन कॉन्जुगेट रूलने, बरोबर. ओके, सो बघा, सो इट इज इक्वल टू 1 + 7i डिवायडेड बाय 3 - 4i इंटू हां डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 3 + 4i, त्याने मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय केलं. सो काय भेटेल बघा आपल्याला इथं 1 + 7i ला मल्टिप्लाय झालं आहे 3 + 4i ने. ओके, डिवायडेड बाय इथं होईल 3 - 4i इंटू 3 - 4i, करेक्ट आहे. वरती ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन आहे, सो 1 ने मी मल्टिप्लाय करतोय 3 + 4i ला, प्लस परत 7i ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 3 + 4i साठी, डिवायडेड बाय हां डिनॉमिनेटर कोणत्या फॉर्ममध्ये इथं a - b, a + b. ओके ना, इथं प्लस राहिलं करायचं मला, सॉरी. हां, a - b, a + b, a - b, a + b कोणत्या फॉर्ममध्ये सॉल्व होत असतं, a स्क्वेअर - b स्क्वेअर. सो a कोण इथं 3, सो 3चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 4i चा स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 1 ने मल्टिप्लाय करा, सो वी गेट हिअर 3 + 4i प्लस इथं 7 ने मल्टिप्लाय करा, 7 × 3 21i, करेक्ट, प्लस 7 × 4 28, i × i स्क्वेअर डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर 9 मायनस 4चा स्क्वेअर 16 इंटू i चा स्क्वेअर i स्क्वेअर. ओके, सो काय राहतं बघा सिम्प्लिफिकेशन करून, इथं 3 हा 4i आणि हा 21i, 4 + 21 25i प्लस 28 i स्क्वेअरची व्हॅल्यू मी पुट करतोय -1 डिवायडेड बाय 9 - 16 i स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सो इट इज इक्वल टू 3 + 25i. ओके, हा प्लस 28 इंटू -1 किती झाला, तो -28 झाला. ओके, इथं 9 मायनस मायनस, इथं मायनस, इथं मायनस, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 9 + 16, इथं रिअल नंबर आहे 3, इथं आहे -28, काय झाला तो -25 प्लस 25i डिवायडेड बाय 9 + 16 किती, परत 25. काय कॉमन निघाल रे न्यूमरेटरमधून, 25, करेक्ट. मी इथं किती राहिला 25 कॉमन काढल्यावरती -1, आणि इथं किती राहील i, -1 + i डिवायडेड बाय किती आहे 25. सो 25 कॅन्सल. सो आपला झेड किती आला फक्त -1 + i, हा झाला झेड. सेम क्वेश्चन आहे माझा परत, याच्यामध्ये रिअल नंबर निगेटिव्ह आहे, ओके, आणि इमॅजिनरी नंबर पॉझिटिव्ह आहे. सो आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येत रे, सेकंड क्वाड्रंट, Second. करेक्ट. वी आर इन सेकंड क्वाड्रंट. सो आपल्याकडं स्टँडर्ड फॉर्म काय कॉम्प्लेक्स नंबरचा, वी हॅव झेड इज इक्वल टू a + ib. सांगा a ची व्हॅल्यू किती आणि b ची व्हॅल्यू किती, a ची व्हॅल्यू किती -1 आणि b ची व्हॅल्यू किती 1. व्हेरी गुड. 1. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॉड्युलस. सो मॉड्युलस इज इक्वल टू मॉड ऑफ झेड इज इक्वल टू r. काय फॉर्म्युला आहे,
इन द स्क्वेअर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. इथं आपल्याला एची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 1 सॉरी -1 -1चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर. -1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 1 + 1 झाला 2. सो स्क्वेअर रूटमध्ये 2 ही झाली आरची व्हॅल्यू. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड थिटा इज इक्वल टू tan इनवर्स बी अपॉन ए. सो इट इज इक्वल टू tan इनवर्स बोला बीची व्हॅल्यू किती 1 बरोबर. एची व्हॅल्यू किती -1. सो काय राहील रे इथं 1 अपॉन -1 राहिला. बट आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे सेकंड क्वाड्रंटचा अलाइड अँगलचा फॉर्म्युला काय पाय मायनस. ओके. आपण ज्यावेळेस अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेस मायनस साईन काढून टाकायचं आहे. सो थिटा इज इक्वल टू पाय मायनस. माझा सेम क्वेश्चन रिपीट. सांगा टॅनची व्हॅल्यू 1 कोणत्या अँगलला 45. 45 ला रॅडियनमध्ये कसं लिहू Pi by 4. Very good. Pi by 4. Okay. So we get the answer now. So theta is equal to pi into 4 pi minus pi upon 4. So theta किती झाला 4 pi minus pi 3 pi upon 4. ओके. हा झाला माझा थिटा. आता आर पण फाइंड आउट केलाय आपण थिटा पण फाइंड आउट केलाय. करेक्ट ना. आपल्याला आता लिहायचं आहे पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. सो झेड इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. आरची व्हॅल्यू किती आहे √2 इन ब्रॅकेट कॉस थिटा किती आला 3 पाय बाय 4 प्लस आय साइन परत थिटा किती आला 3 पाय बाय 4. ओके. हे झालं माझं पोलार फॉर्म. नेक्स्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थिटा. करेक्ट. सो मी व्हॅल्यूज पुट करतो इथं. सो झेड इज इक्वल टू आरची व्हॅल्यू √2 ई आय थिटा. थिटा आहे 3 पाय बाय 4. हा झाला माझा एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके. सो हे 5 प्रॉब्लेम्स आपण इथं डिस्कस केले बघा. वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स होते. आणखीन काही क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचे ज्याच्यामध्ये फक्त रिअल नंबर येतो ज्याच्यामध्ये फक्त इमॅजिनरी नंबर येतो त्याचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे काल म्हणजे शनिवारी आपण मॉड्युलस आणि ॲम्प्लिट्यूडमध्ये ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे बरोबर. इथून पुढे फक्त आपल्याला काय करायचं त्यांचा पोलार फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म काढायचा आहे. आणि सेकंड टाईप असा आहे की सपोज हे जे आपल्याला अँगल भेटले ना इथं 3 पाय बाय 4 असेल. ठीक आहे ना. वरच्या क्वेश्चनमध्ये काय भेटला इथं पण 3 पाय बाय 4 भेटला होता. ओके. त्याच्या वरच्या क्वेश्चनमध्ये काय भेटला आहे त्याच्या वरच्या क्वेश्चनमध्ये होता पाय बाय 4. हे जे अँगल आपल्याला भेटले ना हे स्टँडर्ड फॉर्ममधले म्हणजे स्टँडर्ड अँगल होते. पण असे काही आता आपल्याला काही क्वेश्चन बघायचे उद्या की ज्याच्यामध्ये तो अँगल स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसणार आहे. म्हणजे आपल्याला तो अँगल फाइंड आउट करता येत नाही आहे. ठीक आहे ना. जसं इथं 2 पाय बाय 3 वगैरे आपण फाइंड आउट केलं आहे. इथं लक्षात तुमच्या म्हणजे समजा आता 1/2 आला थिटा टॅन इनवर्स 1/2. मला सांगा टॅनची व्हॅल्यू 1/2 आहे का कोणत्या अँगलला नाही. सो तो तुम्हाला तसाच ठेवावा लागतो टॅन इनवर्स 1/2. सो ह्या टाईपचे काही क्वेश्चन्स आहेत आणि ज्याच्यामध्ये फक्त रिअल नंबर असतील किंवा इमॅजिनरी नंबर असतील अशा टाईपचे एक क्वेश्चन्स आहेत. सो ते आपण उद्या बघू. आणि त्यानंतर आपल्याला उद्या पुन्हा काय बघायचं जर तुम्हाला पोलार आणि एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर प्रॉब्लेम दिला असेल तर त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. सो या टाईपचे पण क्वेश्चन्स आपले उद्या होतील. तुम्हाला इथपर्यंत समजलं का रे सगळ्यांना. Yes sir. Yes sir. ओके ओके. सो ठीक आहे. एक 5 ते 10 मिनिटानंतर तुमचं पुढचं सेशन चालू होईल. ओके. तोपर्यंत तुम्ही ब्रेक घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.